पाचवीचा मराठी विषय शिकवण्यासाठी मी ममता मंदुस्कर तुम्हाला आलेली आहे. मुलांनो, आपण मागच्या पिरियडमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीनं आपण या पावसाळ्याचा आपण अभ्यास केला. म्हणजे कसं की पावसाळा आपल्याला का आवडतो. बरोबर, मी म्हटलं तुम्हाला, मला आणि तुम्हाला पावसाळा खूप आवडतो. तो पावसाळा का आवडतो, त्या आवडण्याची कारणं जी आहेत ती आपण बघितली. त्याचबरोबर विशिष्ट प्राण्यांचे आवाज की ज्यांच्यावरून आपण त्या प्राण्यांना ओळखतो त्यांचाही आपण अभ्यास केला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेडूकराव, जो टणटण उड्या मारतो पण त्याचा आवाज जो डराव आहे त्याचा सुद्धा आपण विचार केला, त्याचा सुद्धा आपण अभ्यास केला. बरोबर. आता मागच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला शिकवलं की ग.ह. पाटील लिखित ही जी डराव कविता आपण शिकत होतो त्यातली पहिली 2 कडवी त्यांचा आपण अभ्यास केला. आता पुढच्या कवितेकडे वळण्याआधी पुन्हा आपण या कवितेमध्ये कवी जो उद्देशून कवितेमध्ये म्हणतो, त्याचबरोबर ती मुलगी बेडकाशी कशा प्रकारे हितगुज करते, त्याच्याशी ती काय बोलते, त्याच्या डराव आवाजाने ती थोडीशी कंटाळली आहे, हैराण झाली आहे, त्यामुळे तिच्या मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत आणि ते प्रश्न ती त्या बेडकाला विचारते, असं आपण पहिल्या 2 कडव्यांमध्ये बघितलं. मुलांनो, मी परत एकदा ती 2 कडवी जी आहेत ती कडवी वाचणार आहे. डराव का ओरडता उगाच राव, पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव. धोधो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव, सुरू जाहली अमुची नाव, आणिक तुमची डराव. या कवितेमध्ये ती मुलगी त्या बेडकाला विचारते की तुम्ही डराव का ओरडताय, उगाच का तुम्ही ओरडत आहात, उगाच का तुम्ही आवाज करताय. आणि कालपर्यंत ती म्हणते, काल म्हणजे मी तुम्हाला कालच्या परवाच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की काल जेव्हा येते तेव्हा काल असा अर्थ अपेक्षित नाहीये, तर याच्या आधीच्या कुठल्याही ऋतूंमध्ये तुम्ही आम्हाला दिसला नाहीत, मग तुमचा कालपर्यंत पत्ता नव्हता, मग आता तुम्ही कुठून आलात, आता तुम्ही कसे काय दिसताय, कोठून आला सांगा नाव तुमचं जे आहे ते तुम्ही मला सांगा. ती बेडकाला त्याचं नाव विचारते, त्याचा पत्ता विचारते. दुसरं कडवं जे आपण बघितलं त्याच्यामध्ये ती सांगते की धोधो पाऊस, भरपूर पाऊस पडलेला आहे. अगदी तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे, हे मी तुम्हाला त्या दिवशी शब्दार्थांमध्ये बोलले. बरोबर. तर आता हा जो भरपूर पाऊस पडलाय त्यामुळे काय होतंय की तलाव जो आहे तो तुडुंब काठोकाठ भरलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती म्हणते तिने कागदी होड्या ज्या आहेत त्या तिने केलेल्या आहेत. बरोबर. या ज्या कागदी होड्या ती त्या तलावामध्ये सोडते आणि त्या होड्या ते सोडत असताना ती थोडीशी हैराण झाली आणि ती त्या बेडकाला म्हणते की आणिक तुमची डराव, सारखा तुम्ही डराव आवाज करताय आणि ते तुम्ही का करताय असा प्रश्न ती त्या बेडकाला करते. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की कवी जो आहे, कविता जी आपल्या समोर आहे, कवी काय सांगते, ती मुलगी त्या बेडकाशी उद्देशून बोलते, आपल्या मनातल्या शंकांचं ती निरसन करते आणि त्याला अनेक प्रश्न विचारते, कारण त्याच्या आवाजाने ती थोडीशी हैराण झालेली आहे. चला तर कालपर्यंतच्या भागामध्ये आपण पहिल्या 2 कडव्यांचा अभ्यास केला. बरोबर की नाही. मला असं वाटतं आता पहिल्या 2 कडव्यांना मी पुन्हा एकदा वाचलं, पुन्हा एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. तर आता आपण पुढच्या 2 नवीन कडव्यांकडे आपण आता वळूया आणि ही गोडशी छानशी कविता जी आहे ती आपण पूर्ण करूया. चला तर पुढचं जे कडवं आहे त्याच्यामध्ये काय बरं ती मुलगी त्या बेडकाला म्हणतेय ते जरा आपण सगळं बघूया. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री, ही घ्या नाव. आता इथे बटबटीत या शब्दाचा अर्थ काय येईल मुलांनो. मोठाले, विद्रूप, वेगळेच डोळे आहेत त्या बेडकाचे. बरोबर आहे. त्याचे जे डोळे आहेत, डोळ्याला आपण वेगळा शब्द अजून काय म्हणूया, नयन म्हणूया, नेत्र म्हणूया. बरोबर की नाही. आपल्याला माहिती आहे डोळ्याला नयन म्हणतात, नेत्र म्हणतात. विचित्र तुमचे दिसते राव, ती म्हणते तुम्ही इतके विचित्र दिसताय, तुमचं ध्यान म्हणजे तुमचं रूप एकदम कसं तरी दिसतंय.
असं सगळं असताना ती त्याला विचारते, सांगा तुमच्या मनात काय, तुमच्या मनात नक्की काय आहे. सारखी डरावडरा चालली आहे, तुमचं ध्यान जे आहे ते विद्रूप दिसतंय, तुम्ही बटबटीत डोळ्यांचे, मोठाले डोळ्यांचे तुम्ही आहात आणि असं सगळं असताना नक्की तुमच्या मनात काय आहे मला सांगाल का, असं ती मुलगी त्या बेडकाला म्हणते. आणि त्याचबरोबर ती असं सुद्धा म्हणते की ही घ्या छत्री, ही घ्या नाव. ही जी छत्री, आता इथे जी छत्री आहे आपल्याला, जी छत्री जी आपल्याला आपल्या मुखपृष्ठावरती त्या कवितेच्या ह्याच्यावरती जेव्हा जिथे ती दिसते तिथे ती कशी दिसते, तर जी जमिनीमध्ये उगवलेली जी छत्री आहे ती छत्री भूछत्री तिला म्हणतात, बरोबर. तर ती असं म्हणते की ही जी छत्री उगवलेली आहे की नाही जमिनीमध्ये, भू म्हणजे जमीन, ती छत्री तुम्ही तुमच्या डोक्यावरती घ्या म्हणजे तुम्ही भिजणार नाही. आणि ही घ्या नाव. मग तिने कागदी बोटा भरपूर बोटी केलेल्या आहेत, तर त्या बोटी ज्या आहेत त्या सगळ्या बोटी ज्या आहेत त्या घ्या तुम्ही, त्या बोटीमध्ये तुम्ही बसा, छत्री घ्या, भूछत्री घ्या आणि तुम्ही पुढे जा. असं मी तुम्हाला का म्हटलं की ती त्याला म्हणते छत्री घ्या म्हणून, कारण जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये बाहेर पडता तुम्हाला भिजत बाहेर पडायचंच असतं, पण आई नाही ना पडून देत. मग त्यावेळेला तुम्ही काय करता, छत्री घेता, रेनकोट घेता, वापरता की नाही सगळं आणि मग तुम्ही बाहेर पडता. तसं ती त्या बेडकाला सुद्धा सांगते की तुम्ही छत्री घ्या, नावेमध्ये बसा आणि पुढे जा. मी पुन्हा एकदा आठवण करीन तुम्हाला की पहिल्या कडव्यामध्ये पण नाव शब्द आलाय आणि ह्या कडव्यामध्ये सुद्धा नाव शब्द आलाय. पहिल्या कडव्यामध्ये जेव्हा ती नाव विचारते तेव्हा ती त्याचं नाव विचारते. बेडकाला नाव असतं का, त्या प्राण्याचं नाव बेडूक आहे, पण त्या मुलीला ते कळत नाही आणि म्हणून ती विचारते, सांग रे बाबा तुझं नाव काय आहे. आणि या तिसऱ्या कडव्यामध्ये जो नाव शब्द आलाय त्याचा अर्थ होतो होडी, बरोबर आहे. तर या दोन शब्द एकच आला पण त्याचे अर्थ वेगळे होते दोन्ही कडव्यांमध्ये, त्यामुळे तो अर्थ बदलले. त्यामुळे ती सांगते ती भूछत्री घ्या आणि त्या होडी जी आहे ती होडीमध्ये बसा आणि तुम्ही पुढे जा. नंतर ही मुलगी काय म्हणते ते आपण बघूया. खूप मजेशीर आहे की नाही, मस्त वाटते की नाही की ती मुलगी त्या बेडकाला उद्देशून काय काय प्रश्न करते, बरोबर. मला वाटतं हा तिसरं जे कडवं आहे ते तुम्हाला आता कळलेलं असेल, बरोबर. अशा प्रकारे आपण 3 कडवी आपण आतापर्यंत शिकलो. आता शेवटी ही मुलगी काय म्हणते, जागा ठाजा आपुला गाव आणि थांबवा डराव डराव. जागा ठाजा आपुला गाव, गाठा म्हणजे इथे पोहोचणे. तुम्हाला कुठे जायचंय, तुमचा पत्ता काय आहे, तुम्हाला तुमच्या घरी जायचंय का, मग ते पोहोचण्यासाठी तुम्ही आता निघा. तुमचं कुठलं गाव आहे, ते जे गाव आहे ते तुम्ही मला सांगा आणि त्या गावाला तुम्ही निघायला सुरुवात करा. आणि खरोखर आणि थांबवा डराव डराव. हे सगळं करत असताना तुम्ही जे सारखी डराव करताय आणि म्हणजे मला जे हैराण व्हायला झालेलं आहे, तर तुम्ही डराव थांबवा, बोटीमध्ये बसा आणि ती भूछत्री घ्या आणि या मुसळधार पावसात सुद्धा आपल्या गावाला तुम्ही पुढे जा, असं ती मुलगी सारखं म्हणते, बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दो पावसामध्ये, बरोबर, तलावामध्ये ज्या कागदी होड्या तिने सोडलेल्या आहेत त्याच्यात बसून ती त्यांना पुढे जायला सांगते. मुलांनो, मला माहितीये की ही आपण 4 कडवी बघितल्यानंतर तुम्हाला ही डराव कविता जी आहे ती अगदी छान आणि व्यवस्थित समजलेली असेल. कविता शिकत असताना अधेमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे शब्द होते ते सांगितले, त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला मी व्यवस्थित सांगितला आणि त्यामुळे ती कविता तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करते, बरोबर. ही कविता अगदी छोटीशी होती, गोड होती आणि त्यामुळे ही कविता तुम्हाला मस्तपैकी तुम्ही शिकलेले आहात, बरोबर. आणि मी जेव्हा म्हणत होते तेव्हा मी तुम्हाला पहिल्याच पिरियडला सांगितलं की ही कविता मी जेव्हा तालासुरात म्हणते तेव्हा तुम्ही सुद्धा त्या कवितेला तालासुरात म्हणायचंय, म्हणजे ती कविता तुमची आपोआपच तुमची पाठ होणार आहे. चला आता कविता शिकल्यानंतर पुन्हा एकदा या कवितेतले जे कठीण शब्द आहेत त्याचे आपण अर्थ पुन्हा एकदा बघूया. आपण शब्दार्थ बघूया. बटबटीत. आता जेव्हा हे शब्दार्थ मी वाचतेय किंवा पुढे मी प्रश्न वाचणार आहे तेव्हा तुमच्या पुढे वही आणि पेन तुम्ही घेतलेलंच आहे, त्यामुळे ह्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही तुमच्या वहीमध्ये शांतपणे न चुका करता तुम्हाला लिहायचंय. हे मी मागच्या वेळेला सांगितलं आणि ते लक्षात ठेवायचंय. आपल्याला व्याकरणाच्या चुका करायच्या नाहीयेत, बरोबर आहे. ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आपण करणार नाही. तर शब्दार्थ बघूया. बटबटीत, मोठाले, विद्रूप. रूप असं घाणेरडं आहे, मोठाले विद्रूप. गाठणे,
पोहोचणे. नीट लिहिताय ना व्यवस्थित? गाठणे, पोहोचणे, न, बाणातला न, पोहोचणे. विचित्र, साधारण नसलेले, वेगळंच, विचित्र, साधारण नसलेले. ओरडणे, मोठ्याने बोलणे. ओरडणे, मोठ्याने बोलणे. लिहिलं सगळ्यांनी व्यवस्थित? चला आता आपण समानार्थी शब्द बघणार आहोत. मगाशी कसं मी म्हटलं की शब्दार्थ बघताना त्याचा अजून आपल्याला वेगळा अर्थ कळला, तसाच आता इथे सुद्धा शब्द असेल आणि समान अर्थ सांगणारा आपण शब्द बघूया. मगाशीच मी सांगितलं की डोळे, डोळेला मी मगाशी काय शब्द तुम्हाला समानार्थी सांगितला होता, आठवतंय का? आठवा एकदा पुन्हा. अगदी बरोबर, शब्द आहे नयन आणि नेत्र. डोळे, नयन, नेत्र. गाव, खेडे, ग्राम. गाव, खेडे, ग्राम. आणि अपुला, आपला. बघा एरवी आपण आपला हा शब्द किती वेळा वापरतो, खूप वेळा वापरतो, बरोबर? पण त्याला आता तुम्हाला एक समानार्थी शब्द मिळाला, अपुला. ठीक आहे, आता आपण विरुद्धार्थी शब्दांकडे वळणार आहोत. हे सगळे शब्द नंतर तुम्हाला पुन्हा एकदा गृहपाठ म्हणून लिहायचे आहेत. काल, आज. हे सगळे शब्द जे आहेत ते आपल्या रोजच्या बोलीभाषेतले आहेत, त्यामुळे नीट लक्षपूर्वक ऐकायचे सगळ्यांनी. काल, आज. फार कमी, फार कमी. तुमच्या, आमच्या. आणि चौथा शेवटचा शब्द आहे गाव, शहर. मी हे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द दिले, बरोबर आहे? पण हे सगळे शब्द रोजच्या बोलीभाषेतले असल्यामुळे मला माहिती आहे की तुम्हाला माहितीच आहेत, त्यामुळे ते तुमचे पटकन पाठ झालेले आहेत, बरोबर आहे? पण गृहपाठामध्ये पुन्हा एकदा आपण त्याचा अभ्यास करायचा. आता आपण बघणार आहोत वचन बदला, बरोबर आहे? एकवचन बहुवचन तुम्हाला माहिती आहे की नाही, बरोबर आहे? मग ते एकवचन बहुवचन बघताना आता आपण बघूया पत्ता, पत्ते. पत्ता, पत्ते. डोळे, डोळा. डोळे अनेक वचन, डोळा एक वचन. तलाव, तलाव. तलावाचं जे वचन आहे ते तसंच आहे, तलाव, तलाव. आणि गाव, गावे. लिहून झालंय का? चुका न करता लिहायचंय. गाव, गावे. बर, जेव्हा आपण सुरुवातीला पहिली 2 कडवी शिकलो तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुडुंब भरणे, काठोकाठ भरणे, बरोबर की नाही? तलाव काठोकाठ भरलेला आहे. मग आता मी त्यावेळेला म्हटलं होतं की आता तुम्ही 5वीत आलायत, त्यामुळे आता तुम्हाला हळूहळू वाक्य बनवायला आपल्याला शिकायचंय. तुम्ही इंग्लिशमध्ये फ्रेमिंग द सेंटेन्स म्हणता की नाही, त्याचप्रमाणे आपण इथे सुद्धा मराठीमध्ये आपल्याला वाक्य बनवायचंय, बरोबर? तुडुंब भरणे, काठोकाठ भरणे. आता या शब्दाचं आपल्याला वाक्य बनवायचं. आपण कसं वाक्य बनवणार? मी काय वाक्य दिले बघा बरं. आमच्या गावचा तलाव तुडुंब भरला होता. आमच्या गावचा तलाव तुडुंब भरला होता. आता इथे हे वाक्य मी केलंय, बरोबर की नाही? नंतरच्या गृहपाठामध्ये जेव्हा तुम्ही होमवर्क कराल तेव्हा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये एक छोटंसं गोड वाक्य तिथे करायचं आणि तिथे लिहायचं. छोटी छोटी वाक्य सुरुवातीला बनवायला तुम्ही शिका, बरोबर आहे? तर या तुडुंब भरण्याचं अजून एक वाक्य तुम्ही गृहपाठामध्ये लिहिणार आहात, बरोबर? चला आता आपण रिकाम्या जागा बघूया. जी आपण 4 कडवी शिकलो त्यातल्याच काही ओळी आपण पुन्हा एकदा अभ्यासणार आहोत. बघूया किती तुमच्या लक्षात आहे. उत्तर तुम्ही मला द्यायचंय. बरं. डॅश डोळ्यांचे ध्यान. काय शब्द येईल तिथे? कुठला शब्द होता ज्याच्यावरनं आपण त्या बेडकाला ओळखतो? त्याचे डोळे कसे आहेत? बटबटीत. बरोबर, बटबटीत.
ही घ्या डॅश, ही घ्या नाव. ही घ्या डॅश, ही घ्या छत्री, ही घ्या नाव. जा गाठा जा, आपुला डॅश. ती काय गाठायला सांगतेय? जा गाठा जा, आपुला गाव. कविता तुम्हाला इतकी आवडली आहे, त्यामुळे या छोट्या छोट्या ज्या गाळलेल्या जागा आहेत त्या तुम्ही पटापट भरताय, पटापट मला तुम्ही सांगताय. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. एका शब्दात उत्तरे द्या. फक्त पहिल्या 2 कडव्यांच्या वेळेला कसं आपण रिकाम्या जागा आणि एका शब्दात उत्तर द्यांचा अभ्यास केला, तसाच आपण आता इथे सुद्धा करायचंय. बटबटीत डोळे कोणाचे आहेत? आत्ताच आपण बोललो. बटबटीत डोळे कोणाचे आहेत? काय उत्तर द्याल त्याचं मला? बरोबर, बेडकाचे. लिहा व्यवस्थित. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न आहे, कोणाला गाव गाठायला सांगितलं आहे? कोणाला गाव गाठायला सांगितलं आहे? आता ना मी 2-3 शब्द तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही ओळखायचे. उत्तर तर खाली आहे, मला माहितीये. कवीला का मुलीला का बेडकाला? बरोबर, खाली उत्तर दिल्यामुळे तुम्ही मला लगेचच सांगाल की बेडकाला. की बेडकाला गाव गाठायला त्या मुलीने सांगितले आहे. पुढचा प्रश्न जो आपण बघणार आहोत तो थोडासा आता वेगळा. तुम्ही 4थीतनं 5वीत आलायत, बरोबर? पण इतर विषयांमध्ये तुम्ही मॅच दी पेअर्स करता की नाही, तसं आपण मराठीमध्ये सुद्धा आपण जोड्या जुळवा आपण करणार आहोत. हा प्रश्न आपण सोडवणार आहोत. आता हा जो जोड्या जुळवा हा प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये एका बाजूला तुम्हाला प्रश्न दिसतील आणि दुसरा जो ब गट आहे बाजूचा, त्याच्यामध्ये मी सगळी उत्तरं जी आहेत ती वर खाली उलटी सुलटी तुम्हाला दिली आहेत आणि तुम्हाला अ गटाशी तिला जोडायचंय. कळलं तुम्हाला? जोड्या जुळवा म्हणजे कसं जुळवायचंय? बरोबर. आता मी फक्त आधी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवणार आहे, बरोबर? मग आपण सगळ्यांनी मिळून त्याची उत्तरं देऊया, आपण उत्तरं सोडवूया. पहिला प्रश्न आहे, पहिला शब्द आहे त्या जोड्या जुळवातला जोराचा पाऊस. दुसरं आहे बेडकाचे मोठे डोळे. बेडकाचे मोठे डोळे. 3 पूर्ण भरलेला तलाव. पूर्ण भरलेला तलाव. आणि 4थं आहे शेवटचं स्वतःच्या गावी परत जा. स्वतःच्या गावी परत जा. बरोबर, हे झाले प्रश्न. आता तुम्ही ब गट जो आहे तो वाचून घ्या बघू. एकदा नजरेखालनं ती 4ही वाक्य जी आहे, 4 जे वेगवेगळे मी 4 तिथे दिलेले आहेत पर्याय, ते वाचा बघू. मग आपण उत्तरं सोडवूया. चला, तो उत्तरांकडे वळूया आपण. ठीक आहे. जोराचा पाऊस. काय मला उत्तर द्याल त्याचं? त्या 4 पर्यायांमधलं कुठलं उत्तर इथे बरोबर जोराच्या पाऊसला लागू पडेल? ठीक आहे, धो-धो पाऊस. बरोबर, तुम्हाला कळलं. कविता कारण पाठच झालेली आहे. दुसरं जे आहे ते बेडकाचे मोठे डोळे. बरोबर, बेडकाचे मोठे डोळे कसे आहेत? बटबटीत डोळे. पूर्ण भरलेला तलाव. कवितेतली ओळ आपण तिथे बघतोय, तुडुंब भरला तलाव. बरोबर. स्वतःच्या गावी परत जा. या प्रश्नाचं काय बरं उत्तर आहे? गाठा आपुला गाव. गाठा आपुला गाव. बरं, आता ही जी ग. पाटील लिखित आपण जी 5वी कविता आपल्या मराठीतली आपण जी शिकलो, डराव डराव, बरोबर, ती सगळी गोड छान कविता आपण शिकलो. त्याचा अर्थ समजावून घेतला. कठीण शब्द आपण बघितले, समानार्थी विरुद्धार्थी पण त्यातले आपण बघितले, बरोबर की नाही? त्याच्यानंतर रिकाम्या जागा एका वाक्यात आपण हे सगळं बघितलं. मला तुम्ही सांगाल मुलांनो की ही पूर्ण कविता जेव्हा आपण शिकलो, आपण ती वाचली, आपण ती पाठ केली, आपण सगळ्यांनी ती म्हटली, तर या कवितेतनं तुम्ही काय शिकलात? कविता तर तुम्ही समजून घेतलीत, पण प्रत्येक कवितेतनं किंवा प्रत्येक तुमच्या धड्यातून आपण काहीतरी शिकत असतो, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये मॉरल म्हणता की नाही, ते आपण काहीतरी त्याच्यातनं घेत असतो आणि ते घ्यायलाच पाहिजे. कारण प्रत्येक कवी किंवा लेखक जे आहे ते आपल्याला प्रत्येक त्या धड्यातून, कवितेतनं काहीतरी देत असतो.
तर आपल्याला ते काय देतो हे आपल्याला ओळखायला पाहिजे. त्यातनं चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला हव्यात. बरोबर आहे. मग आपण त्यांना काय म्हणणार आहोत की पाठातून आपण काय मूल्य शिकलो, काय मूल्ये आपण शिकलो, वेगवेगळी आहेत या कवितेमध्ये. बरोबर आहे. मग तो पाठ असू दे का कविता असू दे, त्यातनं आपल्याला काहीतरी तर चांगलं मिळतंच. तर आपण या कवितेतनं काय शिकलो, तुमच्या काही लक्षात आलंय की तुम्ही काय शिकलात? बरं ठीक आहे, मी तुम्हाला सांगते की म्हणजे का तर ही जी मूल्ये आहेत ती आपण रोजच्या जीवनात सुद्धा आपल्याला त्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यांना त्या मूल्यांना आपल्याला आचरणात आणायचं आहे. नुसती आपण कविता शिकलो, आपण त्याचं मॉरल घेतलं, आपण ती मूल्य अभ्यासली आणि पुढे गेलो, विसरून गेलो असं आपल्याला चालणार नाही. आणि म्हणूनच आपण त्यांचा रोजच्या जीवनामध्ये उपयोग करायचा आहे. बरं, या कवितेतनं आपल्याला काय बरं शिकायला मिळालं? बरोबर, आपण बघूया. निसर्गावर प्रेम करावं. मी म्हटलंच की ह्या सगळे हे ऋतू आहेत. ऋतूंमध्ये वेगवेगळे प्राणी पशु आपल्याला सगळे दिसतात. विशिष्ट त्यांच्या आवाजावरून आपण त्यांना ओळखतो. बरोबर, त्यांचा वेगवेगळा प्रत्येकाचा काही ना काहीतरी आपल्याला उपयोग आहे. तर निसर्गावरती जर आपण प्रेम केलं तर आपोआप आपण काय करणार? आपण प्राणी पशु पक्षी सगळे जे आहेत त्यांच्यावरती पण आपण प्रेम करणार आहोत. निसर्गाच्या जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे सगळे जे ऋतू आहेत त्या प्रत्येक ऋतूला आपण समजून घेऊन त्या ऋतूंचा आपण आनंद घेणार आहोत. बरोबर आहे. उन्हाळा आला म्हणून खूप उकडतंय म्हणून उन्हाळा नको, किंवा पाऊस खूप पडतोय, धोधो पडतोय म्हणून पाऊस नको, किंवा खूप थंडी वाजते म्हणून थंडी नको असं म्हणून आपल्याला चालणार नाही. तर त्या ऋतूंचा सुद्धा आपल्याला अभ्यास आपल्याला केला पाहिजे, त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. मग अशी मी म्हटलं की प्राणी मात्रांवर सुद्धा आपल्याला प्रेम केलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांची आपल्याला काळजी सुद्धा घेतली पाहिजे. कारण आपल्या घरात जेव्हा आपण पाळीव प्राणी जेव्हा पाळतो तेव्हा आपण त्यांना आपण आपल्यातलं समजतो की नाही, त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांची काळजी घेतो. तसंच आपल्याला निसर्गावर प्रेम करायचं आहे. निसर्गाबरोबरच सगळ्या ऋतूंचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर प्राणी मात्रांशी आपल्याला प्रेमाने वागायचंय, त्यांची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये या गोष्टी आचरणामध्ये आणायच्या आहेत. मी नक्कीच अशी आशा करते की तुम्हाला ही कविता छानपैकी कळलेली आहे आणि तुमची पाठही कविता झालेली आहे. म्हणूनच ही कविता आपण पुन्हा एकदा आपण म्हणणार आहोत. पुन्हा एकदा माझ्याबरोबर सगळ्यांनी ही कविता म्हणायची. बरोबर आहे. तालासुरातच आपण म्हणणार आहोत. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव, पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा राव, सांगा नाव, धोधो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव, सुरू जाहली अमुची नाव, आणिक तुमची डराव डराव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव, जागा ठाजा आपुला गाव, जागा ठाजा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव, आणि थांबवा डराव डराव. ठीक आहे. आता ही कविता पुन्हा एकदा नंतर वाचायची आणि एकदा गृहपाठामध्ये लिहायची. सगळ्यांना ती कविता कळली अशी मी आशा करते आणि आपण आज इथेच थांबूया. थँक्यू.